डार्क हॉर्स एक अकथित कहाणी. लेखक नीलोत्पल मृणाल. आता ऐका संपूर्ण पुस्तक फक्त मराठी ऑडिबल या यूट्यूब चॅनलवर. मनोगत. ज्या वयात माणसाजवळ संभवतः सर्वात जास्त ऊर्जा असते, काही करण्याचा भरपूर उत्साह असतो आणि जगाला समजून घेण्याची सर्वात जास्त जिज्ञासा असते, असा माझ्या जीवनातील तो सगळ्यात चमकदार काळ मी IASची तयारी करण्यासाठी मुखर्जीनगरमध्ये घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे मी इथलं जग, तयारीतील ताणतणाव, इथलं आयुष्य जवळून पाहिलं आणि समजून घेण्याचा प्रयत्नही केला. कदाचित हेच कारण असेल की माझ्या पहिल्या कादंबरीत इथल्याच आयुष्याला कागदावर शब्दबद्ध करणं उचित आहे असं मला वाटलं. कोणी इतरांनी काही सांगण्यापूर्वी मी हे सांगू इच्छितो की या कादंबरीच्या रूपानं मी साहित्य निर्मिती केली असं नसून मी खरंच सांगतो की प्रशंसा वा टीका किंवा साहित्याच्या कुठल्याही शास्त्रीय कसोट्यांची चिंता न करता जे डोळ्यांनी पाहिलं, अनुभवास आलं, त्यालाच गुंफून एक कहाणी लिहिली. अशा एका समूहाची कहाणी, ज्यांच्या साकार झालेल्या स्वप्नांची चमक तर सगळ्यांना दिसते आणि त्यांच्यासाठी प्रशस्तीपर लिहिलं जातं, परंतु स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना किती पर्वत चढावे लागतात आणि किती दऱ्या पार कराव्या लागतात, किती पाताळात गाडले जातात आणि किती वाळवंटात भटकतात, यावर लिहिलं गेलं नव्हतं. मी ते सत्य फक्त लिहिलं. हे लिहिण्यासाठी मी माझ्या कल्पनेनं काही उधार घेतलेलं नाही. जे काही अनुभवातून गोळा झालं त्याचीच कादंबरी झाली. आता हे वाचकांनी ठरवायचं, यात साहित्य किती आणि आयुष्यातील सत्य किती आहे. कादंबरीच्या भाषेबद्दल एवढंच म्हणेन, काही ठिकाणी काही शब्द खटकू शकतात आणि भाषेच्या सुचितेचे पहारेकरी तोंड वेडवाकडे करू शकतात, पण मी भाषेच्या बाबतीत फक्त सत्य स्वीकारलं. मी सत्याचीच निवड करावी यातच मर्यादांचंही भान राहणं शक्य होतं. म्हणून मी पात्रांना त्यांची स्वाभाविक भाषा बोलू दिली. मी त्यांच्यावर जराही डोळे वटारले नाहीत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार लेखणी चालवित राहिलो. म्हणून हे स्पष्ट करू इच्छितो की भल्याबुऱ्या भाषेसाठी मी नाही, तर माझी पात्रे जबाबदार आहेत, ज्यांना तुम्ही पुढे भेटालच. एक गोष्ट कादंबरीच्या शीर्षकासंबंधी स्पष्ट करतो. अशी शक्यता आहे की हिंदी कादंबरीचं शीर्षक इंग्रजीत का, असा प्रश्न मनात येऊ शकतो. याबाबतीत एवढंच सांगतो, वैश्विकीकरणाच्या या युगात सारं जग आता जवळ आलं आहे. केवळ खाण्यापिण्याच्या बाबतीतच नव्हे, तर मनोरंजन आणि साहित्याच्या स्तरावर देवघेव होत आहे. अशात एकमेकांच्या भाषेतील शब्दांचं स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक भाषेला दुसऱ्या भाषेतील शब्दांचा स्वाद घेता आला पाहिजे. जे पचण्यायोग्य असेल ते पचेल आणि जे पचणारं नसेल ते थुंकून दिलं जाईल. हिंदीत असे बरेच इंग्रजी शब्द आहेत जे सहजपणे हिंदीत समाविष्ट झाले आहेत. याला भाषेच्या अभिमानाचा मुद्दा बनवता कामा नये. थोडी लवचिकता स्वीकारणं भाषेला समृद्ध करेल. आता गोष्ट राहिली ती डार्क हॉर्स या नावाची, या कथानकाशी असलेल्या संबंधाची, तर मी आता भूमिका मांडताना ते सांगणार नाही. त्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल. शेवटी हेच सांगेन की या कादंबरीला या कसोटीवर वाचता कामा नये की ही कुणी लिहिली आहे आणि का लिहिली आहे, तर अशासाठी वाचली जावी की ही कोणत्या विषयावर लिहिली गेली आहे आणि यात वास्तव किती आहे. माझे गुरु रजनीश राज यांची प्रेरणा, मित्र जय गोविंद, निशित आणि नवीन यांच्या निरंतर सहकार्यामुळे या मुक्कामापर्यंत पोहोचता आलं. धन्यवाद. नीलोत्पल मृणाल. 1. पहाटेचे 5 वाजले होते. चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होता. वातावरणावर हलकीशी धुक्याची चादर पसरली होती. मोहरीचं तेल अंगाला घाईघाईने रगडत विनायक बाबू बादली आणि तांब्या घेऊन घरासमोरच्याच अंगणवाडीतील हातपंपावर आले. तिथं शेजारचा मंगनू
आधीपासूनच दात घासत होता. विनायक बाबूंनी बादली खाली ठेवत म्हटलं, जरा नळ चालू कर बरं मंगनू. पटकन आंघोळ करून घेतो, निघायचं आहे. तेवढ्याच सकाळी शेताकडे फिरायला निघालेल्या ठाकूरजींची नजर अचानक विनायक बाबूंवर पडली. ते विनायक सिन्हांच्याच शाळेत त्यांचे सहकारी होते. अरे, इतक्या सकाळी सकाळी आंघोळ बिंगोळ चालू आहे. कुठे प्रवासाला वगैरे निघालात की काय मास्तर? तंबाखू चोळत ठाकूरजींनी विचारलं. विनायक बाबूंनी तोपर्यंत 4 तांबे पाणी अंगावर ओतून घेतलं होतं. उपरण्याने पाठ पुसत ते म्हणाले, हो, आज संतोष दिल्लीला निघालाय. त्याला स्टेशनवर सोडायला जायचे. 10:30ची विक्रमशिला ट्रेन आहे. सकाळी सकाळी दिल्लीला? ठाकूरजींनी आश्चर्याने विचारलं. विनायक बाबू ओली लुंगी बदलत म्हणाले, BA झालाय तो आता, इथल्याच भागलपूरच्या TNB कॉलेजमधून. आता म्हणतोय या काळात MA PhDच्या डिग्र्या मिळून काय करू, त्यापेक्षा दिल्लीला जाऊन IAS करतो. जितक्या दिवसांत मुलं MA करतात तितक्या दिवसांत मन लावून अभ्यास केला तर IAS तरी होईल. ठाकूरजी संमतीदर्शक मान हलवत म्हणाले, हो, तेही ठीकच आहे म्हणा. इथं काहीही भविष्य नाहीये. फक्त MA BA ला विचारतंय कोण आजकाल. आमच्या साडूंनी हेच केलं. इथेच बोकारो स्टील प्लॅन्टमध्ये आहेत ते. मुलाला बोकारोत शिकवलं आणि आता दिल्लीला पाठवले IAS वाल्यांमध्ये तयारी करायला. अरे महाराज, विचार करा. IAS झाला तर 3 पिढ्यांचा उद्धार करेल तो विनायक बाबू. हे ऐकताच विनायक बाबूंच्या डोळ्यात जणू लाल बत्ती चमकावी तशी चमक दिसू लागली. हसू आणि रोमांच या मिश्र भावनांनी फुललेल्या चेहऱ्यावर सहजपणा आणण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, हे बघा, आता तितकं तर काही माहीत नाही, पण हा अभ्यासात चांगला आहे. दिल्लीला जाईन म्हणाला. मी म्हटलं ठीक आहे, तुझ्या मनात जसं असेल तसं कर, घडव स्वतःचं भविष्य. आता आजकालची मुलं खूप हुशार झाली आहेत ठाकूरजी. त्यांच्यावर आपण काहीही लादू शकत नाही. मीही म्हटलं, तुला IAS करायचं असेल तर कर, पैशासाठी मन मारू नकोस. आणि तुम्ही तर अगदी बरोबरच बोललात. खरंच IAS झाला तर 3 पिढ्यांचं कल्याण होईल. हो, डॉक्टर बनून तुम्ही स्वतःचं करिअर घडवू शकता. इंजिनियर होऊन सुद्धा तुम्ही स्वतःचं करिअर घडवू शकता. पण तुम्हाला स्वतःबरोबरच आपल्या अनेक पिढ्यांचं करिअर घडवायचं असेल तर IAS व्हायला हवं. हिंदी पट्ट्यातील जवळपास सगळ्या लहान मोठ्या गावांमध्ये हा एक सर्वमान्य समज प्रचलित होता. बहुधा एका यशस्वी मुलाच्या पाठोपाठ 3-4 पिढ्याही हा भवसिंधू पार करतील या आशेनं IAS हे प्रत्येक शिकवल्या सवरल्या घराचं स्वप्न बनलेलं होतं. तिथल्या पूर्वेकडून वाहणाऱ्या हवेतही IASची नशा असायची आणि पश्चिमेकडून सुटलेल्या वाऱ्यातही IASची नशा. आणि नशा ही शेवटी नशाच असते. आपापसात बोलत बोलत ठाकूरजी सुद्धा विनायक बाबूंच्या घराजवळ आले. या, आता चहा घेऊनच जा, विनायक बाबू म्हणाले. आणि का म्हणू नये. सकाळी सकाळी आयुष्याचं इतकं अद्भुत आणि आनंददायक चित्र ठाकूरजींनी विनायक बाबूंच्या मनात रेखाटलं होतं. प्रत्येकजण सकाळी सकाळी एक चांगला शुभशब्द ऐकण्यास आतुर असतो. इथं तर ठाकूरजींनी महाशुभ बोलून मन अगदी तृप्त केलं होतं. 3 पिढ्यांच्या कल्याणाच्या शुभेच्छा. केवढं ते शुभ बोलणं. ठाकूरजी म्हणाले, हो, घेतो की. शेताकडे निघालो होतो, उशीर होतोय, पुन्हा शाळेतही जायचंय. बाकी कोणी काही करो न करो, पण ठाकूरजींनी दिवसभर शेतातील चिखल तुडवण्याआधी आपली सकाळ मात्र गोड करून घेतली होती. प्राथमिक शाळेच्या शिक्षकाजवळ सकाळच्या 1 कप चहावर दिवसभर उत्साह टिकून ठेवण्याची अद्भुत क्षमता असते. आणि हो,
हा चहा सहसा त्याच्या स्वतःच्या घरातला नसतो. चहाचा कप खाली ठेवत ठाकूरजी म्हणाले, चला विनायक बाबू, तुम्हीही तयार व्हा आता. देव करो आणि संतोष लवकरात लवकर IAS हो. आपल्या सगळ्यांचंच नाव मोठं होईल, गावाचंही भलं होईल. जाता जाता ठाकूरजींनी संपूर्ण समाज आणि गावाचा अभिमान उंचवण्याची जबाबदारी विनायक बाबूंकडे देऊन टाकली, जी पुढे विनायक बाबू संतोषकडे सोपवणार होते. तुम्ही लवकर लवकर आवरा बघू, संतोष केव्हाचा तयार झाला आहे. आतून कमलादेवींचा आवाज आला. कमलादेवींना संधिवाताचा त्रास होता. पहाटे 4 वाजता उठून त्यांनी पटकन लिट्टी भाजून पॅक करून ठेवली होती. गोड ठेकुवा आणि रुचकर लिंबाचे लोणचे रात्रीच बनवून त्यांनी एका वेगळ्या पिशवीत ठेवून दिली होती. त्याचबरोबर काजू, किसमिस, खारीक, बदामाचं पॅकेटही त्यांनी पिशवीत ठेवलं होतं. सगळं सामान व्यवस्थित बघून घे एकदा, काही राहिलं तर नाहीये ना. आईनं असं म्हणताच आवश्यक त्या गोष्टींकडे संतोषचं लक्ष गेलं. इथं मोबाईलचं चार्जर ठेवलं होतं, ते कुठे? आणि इयरफोन पाहिला का कुणी? संतोषने विचारलं. तेवढ्या दोन्ही वस्तू आतल्या खोलीतून आणत आई म्हणाली, हे घे, नीट ठेव. बाहेर एकट्यानं राहायचंय तुला. आपल्या वस्तू इकडे तिकडे ठेवून देण्याची सवय सोडून दे आता. हो, संतोष हसत म्हणाला. आई पुन्हा म्हणाली, आणि ते तिकीट आधी वरच्या खिशात व्यवस्थित ठेव बघू. हो हो, ठेवलंय. असं म्हणत संतोष एका मोठ्या बॅगेत पुस्तकं ठेवू लागला. पुस्तकांचं ओझं इथूनच कशासाठी घेतोयस? तिथं पुस्तकं घेशीलच ना. उगाच इथून दिल्लीला घेऊन जाण्यात काय अर्थ आहे? विनायक बाबू चष्मा घासत म्हणाले. संतोषने त्यांच्याकडे क्षणभर बघितलं आणि पुन्हा पुस्तक बॅगेत कोंबत तो म्हणाला, NCERTची जुनी पुस्तकं ठेवतोय. तिथं फारशी नाही मिळत. तिथं सगळी नवी पुस्तकं मिळतात, पण पेपरमध्ये प्रश्न मात्र जुन्या पुस्तकांतूनच विचारतात. त्यामुळे बेसिक तयारी जुन्या पुस्तकांतूनच करावी लागते. आपल्या मुलाची IASच्या तयारीप्रती असलेली समज आणि ध्येय साध्य करण्यासाठी आतापासूनच असलेला त्याचा गंभीर दृष्टिकोन बघून विनायक बाबू एकदम रोमांचित झाले. तसंच त्याला दिल्लीला पाठवण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल आश्वस्तही. आपल्या डोळ्यांत चमकणारी लाल बत्तीची गाडी आता लवकरच उतरून थेट दरवाजापाशी उभी राहील असं त्यांना वाटायला लागलं होतं. तेवढ्यात आई नाश्ता घेऊन आली. चल, हे 2 पराठे अन पोहे खाऊन घे पटकन. बाबांचं खाऊन झालंय. संतोषने कसाबसा 1.5 पराठा खाल्ला आणि बॅगा घेऊन तो व्हरांड्यात आला. तिथे बॅगा ठेवून तो 3 महिन्यांपूर्वी BAचा निकाल लागल्यावर घेतलेले वुडलँडचे शूज घालू लागला. तोपर्यंत विनायक बाबूंनी त्यांची हिरो होंडा पुसून समोर लावली आणि ते कुणाशी तरी फोनवर बोलायला लागले. तेवढ्यात आई दही साखरेची वाटी घेऊन बाहेर आली. थोडं दही खाऊन घे, दही साखरेमुळे प्रवास शुभ होतो. तसं पाहायला गेलं तर या देशात दह्यापासून दहीवडा, लस्सी, रायता तर बनतोच, पण दह्यामुळे प्रवासही शुभ होतो. हे जगात अन्यत्र कोठेही होत नाही. संतोषला दही मुळीच आवडत नव्हतं. तो दही कधी खायचाही नाही, परंतु प्रवास शुभ व्हावा यासाठी त्यानं 2 चमचे दही खाऊन घेतलं. तोपर्यंत विनायक बाबूंनी बॅग बाईकच्या मागे बांधली होती. डोंबरी या त्यांच्या गावापासून भागलपूर रेल्वे स्टेशन जवळपास 40 किलोमीटर होतं, पण रस्ता असा होता की पोचायला 1.5-2 तास सहज लागत. संतोष आईच्या पाया पडला, पाठीवर बॅग लटकवली आणि गाडीवर विनायक बाबूंच्या मागे जाऊन बसला. आई 2 पावलं पुढं आली आणि संतोषच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हे बघ, अजिबात निराश होऊ नकोस. खूप मन लावून अभ्यास कर. इथली चिंता अजिबात करू नकोस.
आणि खर्चाचाही विचार करू नकोस. बाबा पाठवतील पैसे. तू फक्त लवकरात लवकर आनंदाची बातमी दे." असं म्हणताना आईचा गळा भरून आला आणि तिनं कित्येक तासांपासून रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. अर्थात हे आनंदाश्रू होते. त्यात एक उमेद, आशा होती. शेवटी मुलाच्या भविष्याचा प्रश्न होता. काळजावर दगड ठेवणं भाग होतं, पण हा दगड वेदना देणारा असला तरी तो मुलाच्या भविष्याची पायाभरणीही करणारा होता आणि म्हणूनच तो फुलासारखा हवाहवासा वाटणारा होता. विनायक बाबूंनी एव्हाना बाईक सुरू केली होती. "चल, मी सोडून येतो याला. आणि हो, माझ्यासाठी दुपारचा स्वयंपाक करू नकोस. यायला उशीर होईल. DSC ऑफिसमध्ये काम आहे, ते करूनच येईल." विनायक बाबू बाईक पुढे घेत म्हणाले, "खरं तर आज स्वयंपाक तरी कुणासाठी करणार? ऑफिसचं काम हे केवळ एक निमित्त होतं. आज ना आईला जेवण जाणार होतं, ना विनायक बाबूंना. त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांच्यापासून इतका दूर जात होता आणि तोही एकटा." क्षणात धूळ उडवत बाईक निघून गेली. गावातील मंदिराच्या चौरस्त्यापर्यंत दिसणाऱ्या बाईककडे आई बराच वेळ एकटक निहाळत तशीच उभी होती. थोडं दूर जाताच विनायक बाबूंनी बाईकचा वेग कमी केला आणि संतोषला विचारलं, "ATM कार्ड ठेवलंयस ना?" "हो बाबा." संतोषने वरचा खिसा चाचवत म्हटलं. "दर महिन्यांचं अकाउंट आहे, काही अडचण येणार नाही." एवढं बोलून विनायक बाबूंनी पुन्हा वेग वाढवला. थोडं पुढं गेल्यावर रस्त्यालगतच असणाऱ्या एका ढाब्याजवळ विनायक बाबूंनी बाईक थांबवली. "इथला पेढा फार स्वादिष्ट असतो. 1 किलो बांधून देतो सोबत." विनायक बाबू म्हणाले. "नको बाबा, राहू द्या. चला, लवकर पोचायचं आहे." संतोष म्हणाला. तोपर्यंत विनायक बाबूंनी दुकानात पोहोचत किलोभर पेढ्यांची ऑर्डर देऊनही टाकली होती. "अरे असू दे रे, असं कितीचं वजन होणार आहे? खावं प्यावं छानपैकी. पुन्हा कधी येशील तू? 6 महिन्यांनी की वर्षभरानंतर?" तिकडे दुकानदार पेढे पॅक करीत होता. "भैया जरा ताजे बघून द्या." विनायक बाबू दुकानदाराला म्हणाले. संतोषने पुढे होत पेढे घेईपर्यंत इकडे विनायक बाबूंनी झटकन बाजूच्या टपरीवरून पान घेतलं. या देशात जर मुलाचा प्रवास दही साखरेमुळे शुभ होत असेल तर बापाचा प्रवास पानामुळे शुभ होतो. विनायक बाबूंनी दुकानदाराला पैसे दिले आणि बाईक सुरू करून दोघंही पुढे निघाले. स्टेशनवर पोहोचेपर्यंत 10:15 वाजले होते. वारंवार होणाऱ्या उद्घोषणेवरून ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली आहे हे लक्षात येत होतं. 10:30 वाजता ट्रेन सुटणार होती. बाईकवरून चटदिशी उतरत संतोषनं मागे बांधलेली बॅग सोडली. विनायक बाबू पिशवी घेऊन पुढे निघाले. तेवढ्यात संतोषने मोठ्याने म्हणाला, "बाबा, प्लॅटफॉर्मचं तिकीट काढा." विनायक बाबूंनी आधी ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि मग क्षणभर थांबून ते प्लॅटफॉर्म तिकिटाच्या काउंटरकडे गेले. आपल्या मुलामध्ये एका सजग आणि कर्तव्यनिष्ठ नागरिकाचे गुण आहेत हे पाहून त्यांना मनातल्या मनात आनंद झाला आणि केवळ याच गोष्टीची लाज राखण्यासाठी म्हणून ते प्लॅटफॉर्म तिकिटाच्या रांगेत उभे राहिले. भागलपूर स्टेशनवर जाण्यासाठी ते पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म तिकीट काढत होते. ते त्यांचं स्थानिक स्टेशन होतं. तिथे त्यांची नेहमीच ये-जा असायची. त्यामुळे इथलं तिकीट काढून स्वतःच्याच नजरेतून उतरण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर विक्रमशिला एक्सप्रेस उभी होती. दोघंही प्लॅटफॉर्मवर पोचले. खिशातून तिकीट काढत संतोष म्हणाला, S3 मध्ये 13 नंबरचा मिडल बर्थ मिळालाय. सिव्हिल परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाला जेव्हा एखादा बाप स्टेशनवर सोडायला जातो तेव्हा त्याचा आविर्भाव असा असतो
की जणू तो PSLV सॅटेलाईटच सोडायला निघाला असावा. आनंद, उत्साह, भीती, शंका, शक्यता असे सर्व प्रकारचे भाव त्याच्या चेहऱ्यावर एकत्रितपणे दिसतात. विनायक बाबू देखील उत्साहित होते. लगबगीने चालत ते एस्त्रीपर्यंत पोहोचले आणि बोगीत चढून 13 नंबरच्या सीटखाली त्यांनी थैली ठेवूनही दिली. तोपर्यंत बॅग पाठीवर लटकावून संतोषही त्यांच्या मागोमाग आला. एक दीर्घ श्वास सोडत विनायक बाबू म्हणाले, चला, सामान तर ॲडजस्ट झालं. आरामात जा. कुठल्याही उलटसुलट गोष्टीत न पडता ध्येय निश्चित करून अभ्यास कर. आवश्यकतेपुरते पैसे काढून घेत जा. ATM कार्ड तुला दिलेलंच आहे. लक्षात ठेव, सगळ्या समाजाची तुझ्याकडे नजर आहे. काहीतरी करून दाखवायचं आहे तुला सगळ्यांना. पैसे देताना मी हात आखडता घेणार नाही. तुझं काम मेहनत घेऊन अभ्यास करण्याचं आहे. त्यात कमी पडू नकोस. खरं तर सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देणाऱ्या मुलाच्या आणि बापाच्या नात्याचं मूळच या परमसत्याच्या आसपास रेंगळत असतं. बाप पैशाच्या संदर्भात मुलाला आश्वस्त करतो आणि मुलगा परीक्षेच्या निकालाच्या बाबतीत बापाला. मुलाला खर्चासाठी बापाकडून पैसे हवेत आणि बापाला पैशांच्या बदल्यात त्याचा निकाल. ट्रेन सुटण्याची वेळ झाली. संतोष वडिलांच्या पाया पडला. त्याच्या पाठीवर आशीर्वादाची एक जोरदार थाप देऊन विनायक बाबू बोगीच्या बाहेर येत म्हणाले, चला, जय गणेश. पोचल्यावर फोन कर. जोपर्यंत मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत हिंदी पट्ट्यातला कोणताही बाप आपल्या मुलाला घट्ट मिठी मारत नाही. ट्रेनची शिट्टी वाजली. ट्रेन हळूहळू पुढे सरकायला लागली. विनायक बाबू बाहेर येऊन बाईक स्टार्ट करून निघून गेले. अध्याय 2. दिल्ली आलं. स्टेशनवर लागते गाडी. 13 नंबरवर लागते. अचानक पॅसेंजरच्या हालचाली आणि बोलणं ऐकून संतोषला जाग आली. सोबतचे पॅसेंजर्स सीटच्या खालून आपापलं सामान खेचत होते. संतोषनं डोळे चोळत विचारलं, दिल्ली आलं का? होय महाराज, उतरा खाली. एक पॅसेंजर चालता चालता म्हणाला. रात्री मोबाईलवर गाणे ऐकता ऐकता झोप कधी लागली आणि दिल्ली कधी आलं हे संतोषला कळलंच नाही. संतोषनं लगेच मिडल बर्थवरून खाली उडी मारली आणि तो आपले शूज शोधायला लागला. क्षणभर संतोषच्या काळजात धस्स झालं. हे काय, दिल्लीला पोचताच झटका? 2500चे नवीन वुडलँड शूज गायब? मग त्यानं मान खाली झोकून सीटच्या कोपऱ्यात पाहिलं तर त्याचे दोन्ही शूज तिथंच पडलेले होते. हातांनी खेचून त्याने ते बाहेर काढले. एक मोजा ओला होता. रात्री कोणीतरी खाताना बहुधा त्यावर पाणी सांडलं होतं. संतोषनं विचार करण्यात वेळ वाया न घालवता बॅगची झीप उघडून मोजे आत टाकले आणि पायात फक्त बूट चढवत तो पटकन बोगीच्या बाहेर आला. पॅन्टच्या मागच्या खिशातून त्यानं कागदाचा एक तुकडा काढला आणि त्यातील मजकुरावर एक नजर फिरून तो डावीकडे अन उजवीकडे बघू लागला. डावीकडे त्याला अजमेरी गेटकडे जाण्यासाठीचा मार्ग दाखवणारी बाणाची खूण दिसली. संतोष त्या दिशेनं चालत स्टेशनच्या बाहेर आला. मेट्रो स्टेशन कुठं आहे? संतोषने एका सद्गृस्थाला विचारलं. ते काय, समोरच तर आहे, लेफ्टला. चालता चालताच त्या माणसानं सांगितलं. संतोषने हळूच त्याला थँक्स म्हटलं. अर्थात इतक्या किंद्र्या आवाजात म्हटलेलं थँक्स त्याच्या कानावर पडण्याआधीच तो तिथून निघून गेला होता. मेट्रो स्टेशनच्या जिन्यावरून खाली उतरताच त्यानं आपली नजर सर्वप्रथम तिकीट काउंटरकडे वळवली. संपूर्ण काउंटर मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे गर्दीनं भरून गेलं होतं. मधूनच रांग तोडून घुसलं तर एखाद्यानं भुणभुणत चावाच घेतला असता. त्याचवेळी त्याची नजर रांगेत 5व्या नंबरवर उभ्या असलेल्या, हातात भली मोठी थैली घेतलेल्या एका 60-65 वर्षे वयाच्या वृद्ध माणसाकडे गेली.
संतोषने इकडे तिकडे पाहिलं आणि चटकन त्या व्यक्तीच्या जवळ जात तो म्हणाला, काका, ते विद्यापीठाचं तिकीट इथंच मिळेल का? सगळ्या दिल्लीचं तिकीट इथंच मिळेल बाळा. तुला कुठं जायचंय? त्या वयस्कर माणसानं संतोषचं बोलणं पूर्ण ऐकून न घेताच विचारलं. मला विद्यापीठात जायचं होतं, संतोषने जरा स्पष्ट शब्दांत सांगितलं. टोकन मिळतं. टोकन म्हण, तिकीट नाही. त्या वृद्धाने जवळपास उपदेश केल्यासारखं म्हटलं. आणा काका, तुमची ही थैली मी पकडतो. खूपच जड दिसते. संतोषनं हुशारी दाखवत पण विनम्रतेने म्हटलं. बेटा, थैली सोड. मागे जाऊन रांगेत उभा राहा. रांग मोठी होत चालली. थैली वगैरे पकडण्याची गरज नाही. चांदणी चौकात चाललोय. कॉटन आहे याच्यात. फार काही जडबीड नाहीये. 40 वर्षापासून ही थैली घेऊन फिरतोय. ओ, पुढे सरका की. संतोषशी बोलता बोलता तो म्हातारा पुढच्यावर खेकसला. अहो, काय डोक्यावर बसू का पुढे जाऊन? टोकन देत नाहीयेत. पुढचा सरकला तर पुढे जाता येईल ना. मागून टोकायला काय जातं? पुढचा चिडून म्हटला. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं, समोरचा माणूस 40शीतला असला तरी स्वभावात आपला बाप आहे. त्यामुळे त्यानं गप्प बसणंच पसंत केलं. तोपर्यंत म्हाताऱ्याच्या मागील इस्मानं म्हाताऱ्याच्या खांद्यावरून आपला कान पुढे करत विचारलं. काय झालं अंकल? काही नाही हो. ते एक वायात कार्ट टोकन घ्यायला रांगेत घुसत होतं. आता इतक्या वेळेपासून आपण रांगेत उभे आहोत. मर्क वाटलो की काय याला? म्हणत होता, द्या तुमची थैली पकडतो. अरे, माझी थैली कसली पकडतोयस? स्वतःचं बघ आधी. म्हातारा मागे न बघताच बडबडला. हे सगळं ऐकल्यावर मनातल्या मनात त्या म्हाताऱ्याला शिव्या देत संतोष मागे जाऊन रांगेत उभा राहिला. आता रांग आणखीनच मोठी झाली होती. आतापर्यंत गावाकडील साधं सरळ निस्पृह वृद्धत्व बघितलेल्या संतोषला हा दिल्लीतला साहजोग म्हातारा एकदम अमरीशपुरीसारखाच वाटला. तो विचार करू लागला, साला काका शब्दही फेल झाला इथं. आपल्याकडे तर काका म्हणताच चोर डाकू पोलीस ठाणेदार सारखी माणसंही विरघळतात. इथं तर सालं कुणाला कशाच काही नाही. त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्याच्या मूळची पार वाट लागली होती. अगदी क्षणभरात पार निराश झाला होता. जवळपास 20 मिनिटं रांगेत उभं राहिल्यानंतर कुठे त्याचा नंबर लागला. भैया, एक विद्यापीठ स्टेशनचं टोकन द्या. संतोषने 500ची नोट देत म्हटलं. चेंज द्या हो. काउंटरवरचा माणूस म्हणाला. चेंज नाहीये सर. संतोष हळू आवाजात म्हणाला. तुमचं तुम्ही बघा काय ते. बाजूला व्हा तोपर्यंत. मागच्याला येऊ द्या. काउंटरवाल्यानं हात झटकत म्हटलं. संतोष खिन्न मनानं बाजूला झाला. त्याच्या मनात आलं, साला सर शब्दही फेल गेला. इथं त्याचे सगळेच शब्द चुकत होते. हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की हे शहर शब्दांच्या आणि भावनांच्याही पलीकडलं आहे. संतोष बाजूला उभं राहून लोक देत असलेल्या प्रत्येक नोटकडे मोठ्या आशेनं पाहत होता की कधी एकदा लवकरात लवकर 500चे सुट्टे मिळतील. द्या लवकर पैसे. कुठले देऊ? अचानक आपल्या पैशांच्या ड्रॉवरमध्ये डोकावत काउंटरवाला संतोषला म्हणाला. संतोषनं काचेच्या गोल छिद्रातून झटकन आपला हात आत सरकवला आणि म्हणाला, हो, विद्यापीठाचं हवंय सर. टोकन घेऊन संतोष आत प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रांगेत उभा राहिला. रांगेतून पुढे सरकताना आपल्या दोन्ही बॅगा आणि पिशवी स्कॅनर मशीनमध्ये टाकताच क्षणभर त्याच्या मनात आलं की स्कॅनिंगमध्ये सत्तू, ठेकुआ, निमकी आणि लिट्टीचा फोटो पाहिल्यावर न जाणो यांच्या मनात काय प्रतिमा तयार होईल आपली. पक्का खिडवळ समजतील आपल्याला. पण बॅग मशीनमधून बाहेर आल्याबरोबर ही भीतीही निघून गेली. बॅग उचलून संतोषनं एंट्री गेटवर टोकन टच केलं आणि गेट उघडताच तो विजेच्या चपळाईनं इकडून तिकडे असा गेला की जणू नाथूला खिंडीतूनच जातोय, जी केवळ क्षणभरासाठीच उघडली आणि पुन्हा बंद झाली तर न जाणो चीनमध्ये किती काळ राहावं लागेल. या गडबडीत त्याची बॅग मात्र अलीकडच्या बाजूलाच राहील.
जसं गदर सिनेमात सनी देओलनं सीमेपलीकडे असलेल्या अमीषा पटेलकडे पाहिलं होतं, तसं संतोष गेटच्या पलीकडून बॅगकडे पाहू लागला. क्षणभर त्याला वाटलं, आता आपली बॅग पलीकडच्या बाजूलाच राहणार. मात्र तेवढ्यात एका माणसानं त्याची बॅग त्याच्या हातात दिली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. विद्यापीठाकडे जाणारी मेट्रो आली. दरवाजा उघडताच 3-4 माणसं खाली उतरली आणि जवळपास 200-250 माणसं आत शिरली. संतोषही धडपडत चढला. तो विचार करत होता की जेव्हापासून ट्रेनमधून उतरलोय, सालं 1 मिनिटाचीही उसंत मिळाली नाहीये. प्रत्येक ठिकाणी समस्या आहे. शांतता नावाची गोष्टच नाही. कशाला मरायला आलोय इथं कोण जाणे. सगळे म्हणाले होते, मेट्रोमध्ये आरामच आराम आहे. जाट्याचा आराम आहे इथं. गर्दीनं जीव गुदमरतोय नुसता. विचार करता करता तो विद्यापीठ स्टेशनवर पोहोचला होता. मेट्रोतून बाहेर येत त्यानं एका माणसाला विचारलं, हॅलो, मुखर्जी नगर बत्रा चौकात जायला ऑटो कुठून मिळेल? त्यातून समोरून मिळेल, तो माणूस उत्तरला. ऑटोमध्ये बसताच संतोष ऑटोवाल्याला म्हणाला, मुखर्जी नगर बत्रा चौकात थांबवा. टेन्शन नका घेऊ, ऑटो तिथपर्यंतच जाते, ऑटोवाला काहीसा बेफिक्रीनं म्हणाला आणि फुल व्हॉल्यूममध्ये त्यानं पंजाबी गाणं लावलं. पुढच्या 10 मिनिटांत संतोष मुखर्जी नगरमधील बत्रा सिनेमासमोर उभा होता. चांद्रयान अखेर चंद्रावर पोचलं होतं. अध्याय 3. आता संतोष आपल्या स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच मुखर्जी नगरमध्ये उभा होता. चारही बाजूंना यशस्वी उमेदवारांची पोस्टर्स. या साऱ्या उमेदवारांच्या यशाची शिल्प कोरणाऱ्या महान कारागिरांच्या प्रसिद्ध कोचिंग क्लासेसची होर्डिंग्स, विभिन्न मुद्रांमध्ये चर्चा आणि चिंतन करणारे भविष्यातील सिव्हिल सेवक, ज्यूसच्या दुकानात दुष्काळ आणि महापुराची चर्चा, चहाच्या दुकानात जीडीपीवर वादविवाद, कोचिंग क्लासमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या, पुस्तकांनी तुडुंब भरलेली बॅग घेतलेल्या विद्यार्थ्यांचं लागोलाग पुस्तकांच्या दुकानात जाऊन ये दिल मांगे मोर टाईप पुस्तकं शोधत बसणं. बगळा जसा समुद्रात मोती शोधतो, अगदी तशाच नजरेनं. पराठ्याच्या दुकानात दहशतवाद नष्ट करण्यावर चर्चा. मुखर्जी नगर म्हणजे अशी अद्भुत नगरी होती. ही दृश्य बघितल्यावर मुखर्जी नगरमध्ये नव्यानं आलेल्या संतोषच्या मनात IASच्या तयारीची जी ठिणगी होती, त्याची काही क्षणांतच मशाल झाली. विजेच्या खांबापासून ते सार्वजनिक मुताऱ्यांपर्यंत लागलेल्या पहिल्या रँकपासून ते 900वा रँक मिळवणाऱ्या प्रत्येक यशस्वी उमेदवाराच्या जागी संतोष स्वतःला पाहू लागला. या नव्या दुनियेचा आता आपणही एक भाग आहोत याचा त्याला अभिमान वाटायला लागला. 10-15 मिनिटं या अनुभूतीचा अगदी पुरेपूर आनंद उपभोगल्यावर त्यानं फोनवर एक नंबर डायल केला. हॅलो, हा रायसाहेब, नमस्कार. मी संतोष बोलतोय. इथं मुखर्जी नगरला पोचलोय मी, संतोष म्हणाला. तिकडून रायसाहेबांचा आवाज आला, ये स्वागत आहे. कुठे उभा आहेस तू सध्या? मी सध्या बत्रा सिनेमाच्या बरोबर समोर उभा आहे. एक ज्यूसचं दुकान आहे त्याच्या जवळच, संतोषने इकडे तिकडे नजर फिरवत म्हटलं. बस 10 मिनिटं थांब फक्त, मी आलोच, असं म्हणत रायसाहेबांनी फोन बंद केला. बोकारोतल्या एका लग्नात संतोषचा रायसाहेबांशी परिचय झाला होता. रायसाहेबांनी तेव्हा संतोषला आपला पत्ता आणि फोन नंबर देत म्हटलं होतं, दिल्लीला येऊन IASची तयारी करायची असेल तर मला जरूर कळव. रायसाहेबांचं पूर्ण नाव कृपाशंकर राय होतं. ते मूळचे उत्तर प्रदेशातल्या गाजीपूरचे रहिवासी होते. गेल्या 5 वर्षांपासून रायसाहेब मुखर्जी नगरमध्ये IASच्या तयारीसाठी राहत होते. मागच्याच वर्षी त्यांनी 3ऱ्या प्रयत्नात IASची मुख्य परीक्षा दिली होती. अलाहाबाद विद्यापीठातून इतिहासात MA केल्यानंतर त्यांनी BEdही केलं होतं. ते शेतकरी कुटुंबातले होते आणि वडिलांची शेतीवाडी उत्तम होती.
कृपाशंकर यांचे विरळ होत चाललेले केस आणि चेहऱ्यावर वेगाने अवतरणाऱ्या सुरकुत्यांमुळे त्यांचे मित्र त्यांना आदराने रायसाहेब म्हणत असत. तुम्ही IAS व्हायला आलासच तर. समोरून येताच रायसाहेबांनी संतोषला मिठी मारत म्हटलं, हे पहा, आता स्वतःला तुमच्या हवाली करतोय. बनवा तुम्हाला काय हवं ते, IAS किंवा IPS. संतोष आपल्या चॉईसेस समोर ठेवत म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं की त्याला महसूल सेवेत जायचं नव्हतं. 5 फूट 6 इंच पांढऱ्या रंगावर फिकट निळ्या चेक्सचा शिवून घेतलेला शर्ट, काळ्या पॅन्टमध्ये इन करून मोठं बक्कल असलेला पट्टा, फ्रेमलेस चष्मा आणि सफेद मोजांवर आपल्या साईजपेक्षा काहीशी मोठी लाल रंगाची फलोटर, अशा रूपातील रायसाहेब ऑरिस्टॉटलचा 2007 सालातील आधुनिक अवतारच वाटत होते. चल रूमवर जाऊया, रायसाहेबांनी हातानं इशारा करत म्हटलं. हो चला की, बघूया तरी तुमचा महाल, संतोष उत्साहाने म्हणाला. महाल नव्हे, कुटी म्हण. तपस्या करावी लागते महाशय, रायसाहेब स्मित करीत म्हणाले. कुठे आहे तुमची रूम, संतोषने विचारलं. बस इथून 5 मिनिटांवर नेहरू विहारमध्ये आहे, चल पायीच जाऊ, रायसाहेब चालता चालता म्हणाले. अच्छा, हा सगळा भाग मुखर्जी नगरमध्येच येतो का, संतोषने विचारलं. हो, इथं सगळे कोचिंग क्लासेस आहेत आणि त्या नाल्याच्या पलीकडे नेहरू विहार आहे. हा सगळा एकच एरिया आहे. नाल्याच्या पलीकडे, संतोष नाक मुरडत म्हणाला. घाबरू नकोस, त्यावर पूल बांधलेला आहे, नाला पोहून जायचं नाही आपल्याला, रायसाहेब म्हणाले. दोघं जोरजोरात हसायला लागले. संतोषवर एव्हाना रायसाहेबांच्या संभाषण कौशल्याचा बराच प्रभाव पडला होता. मनातल्या मनात त्यानं विचार केला, नक्कीच काहीतरी विशेष आहे या माणसामध्ये, उगाच नाही IASची मेन्स दिली यानं. संतोष मोठी बॅग दोन्ही हातांत पकडून तर लहान बॅग पाठीवर लटकवून रायसाहेबांबरोबर चालत होता. IASच्या तयारीच्या दृष्टीनं रायसाहेबांपेक्षा 5 वर्षांनी ज्युनियर असल्याकारणानं आपल्यापेक्षा सिनियर अशा रायसाहेबांकडे आपली बॅग पकडायला देणं त्याला योग्य वाटलं नाही. दुसरीकडे आधीच आपल्या डोक्यावर ज्ञानाचा भार वाहणाऱ्या रायसाहेबांना स्वतःहून बॅगचा अतिरिक्त भार उचलण्याची गरज वाटली नाही. काही मिनिटांत दोघंजण नाला पार करून नेहरू विहारमधल्या 394 नंबरच्या फ्लॅटखाली पोहोचले. घर पाहताच संतोष म्हणाला, वाह, एकदम झकास आहे रायसाहेब, सगळं तुमचंच आहे का, रायसाहेब स्मित करत म्हणाले. आत तर चला आधी, वरती 3rd फ्लोअर आहे आपला फ्लॅट. एकूण 4 मजले आहेत, 8 मुलं राहतात. प्रत्येक मजल्यावर 25 वाराची एक खोली आहे. जिन्यावरून येताना जरा डोकं सांभाळून हा. आणि खोलीचा किराया किती रायसाहेब, संतोषनं विचारलं. 4,000 आणि वीज पाणी वेगळं, रायसाहेबांनी डोळे विस्फारून सांगितलं. वर खोलीवर जाईपर्यंत संतोषला अक्षरशः दम लागला होता. इतक्या जड बॅगा घेऊन चढणं खरोखरच एव्हरेस्ट चढण्यासारखं होतं. दम्याच्या रोग्यासारखा त्याला दम लागला होता. रायसाहेबांनी कुलूप उघडून रूमचा दरवाजा आत ढकलला. आत घुसताच संतोषला एक असा दुर्गंध जाणवला जो यापूर्वी त्यानं कधीही अनुभवला नव्हता. एकदम नवीन आणि घाणेरडा फ्लेवर. दुर्गंधांमध्येही एवढी व्हरायटी असते हे त्याला नव्यानंच उमजलं. इतका घाण वास तर त्याला भागरपूरच्या भाजी मंडईत पावसाळ्याच्या दिवसातही कधी आला नव्हता. ओकारी होईल असं त्याला क्षणभर वाटलं, पण नाईलाजानं दुसऱ्या क्षणी आपल्या स्नायूंवर नियंत्रण ठेवत त्या दुर्लभ दुर्गंधाशी ताळमेळ साधत त्यानं स्वतःला ॲडजस्ट केलं. दिल्लीत उतरताच समझोतावादी झाला होता बिचारा संतोष. तुला कसला वास आला का संतोष, संतोषनं नाक मुरडलेलं पाहून रायसाहेबांनी विचारलं. छे छे,
रूम बंद असेल ना म्हणून. ठीक आहे. संतोष नाकावरून हात फिरत म्हणाला. अरे, तुझा फोन आला तेव्हा मी नुकताच टिफिन उघडला होता आणि मग तो तसाच उघडा ठेवून निघालो. त्याचाच बहुतेक वास येत असावा. चटईवरून तो उघडलेला टिफिन दूर लोटत रायसाहेब म्हणाले, जर जेवणाला इतका दुर्गंध येतोय तर बाथरूमची काय अवस्था असेल. संतोषच्या मनात असा विचार येणं स्वाभाविक होतं. संतोषला रूमवर सोडून रायसाहेब दुधाचं पॅकेट आणायला खाली गेले. संतोषनं खुर्चीवर बसल्या बसल्या संपूर्ण रूमवर नजर फिरवली. दरवाजातून आत शिरताच डाव्या बाजूला दुर्लभ शौचालय होतं. त्याची दशा पाहून कुणालाही रायसाहेबांच्या सामाजिक वर्तुळाचा सहज अंदाज आला असता. बाथरूममधून येणाऱ्या दुर्गंधीवरून हे सहज कळत होतं की दिवसभरात कमीत कमी 10-15 माणसं तिथं मुतण्यासाठी जात असतील आणि तेही पाणी न टाकता. बाथरूमच्या बाहेर एक बेसिन होतं ज्यात नळाजवळ चपला खोचून ठेवलेल्या होत्या. पानाच्या पिंका आणि गुटख्याचं तिथे असं साम्राज्य होतं की जणू चौरासिया पान भंडारीची ती मागची बाजू असावी. किचनमध्ये वृत्तपत्र आणि शूज ठेवलेले होते. जेवण टिफिनमधून येत असल्यामुळे तिथे तसंही अन्य काही ठेवण्यात अर्थ नव्हता. कधीतरी इमर्जन्सीत उपयोगी पडावा म्हणून एक छोटा सिलेंडर आणि काही अनाकलनीय वस्तू एका कोपऱ्यात ठेवलेल्या होत्या. इकडे रूमच्या एका कोपऱ्यातल्या रॅकवर मोठमोठी विशालकाय पुस्तकं ठेवलेली होती. एका रॅकच्या खालच्या शेल्फवर NCERTची पुस्तकं आणि त्यावर बदामाचा डबा होता. दुसऱ्या शेल्फवर तुपाची बाटली, बनफूल तेल, इसबगोल आणि केस काढण्यासाठी असलेली काही औषधं ठेवलेली होती. वरच्या शेल्फवर एक मोठा आरसा, पतंजलीचा फेसवॉश, पतंजलीचा मोरांबा, पतंजलीची दंतकांती टूथपेस्ट, पतंजलीचा आवळा ज्यूस, मुलतानी माती, घृतकुमारी तेल आणि पतंजलीचा ओवा आणि हरडपाचक ठेवलेलं होतं. पतंजलीचे एवढे प्रोडक्ट्स पाहिल्यावर कुणालाही असं वाटण्याची दाट शक्यता होती की बहुतेक पतंजलीचा UPSC बरोबर एखादा व्यापारिक करार झाला असावा. बेडच्या जवळच असलेल्या टेबलावर वर्तमानपत्र, नियतकालिकांचा भला मोठा गठ्ठा ठेवलेला होता. भिंतीवर एकीकडे भारताचा आणि जगाचा नकाशा चिटकवला होता आणि त्यावर लाल हिरव्या स्केचपेननं काही विशिष्ट जागांवर गोल केले होते, जणू काही एखाद्या गुप्त खजिन्याचा शोधाचं मिशन असावं. भिंतीवर दुसऱ्या बाजूला हनुमानाचा आणि कालीमातेचा फोटो काळ्या चिकटपट्टीनं चिटकवलेला होता. बेडच्या उशाजवळ 15-20 पानांत लिहिलेला सिलेबस लावला होता आणि एवढ्या सगळ्यामधून जी थोडी बहुत जागा शिल्लक राहिली होती त्यात वर्तमानपत्रातल्या मुख्य बातम्यांची कात्रण लावली होती. एकंदरीत त्या खोलीला पाहिल्यावर असं वाटत होतं की जणू हा पहाडी दवाखान्यावाल्या वैद्याचा तंबू असावा. 25 वाराच्या त्या खोलीत बेड, टेबल, खुर्ची, रॅकसोबत इतर सामान ठेवल्यावर केवळ थोडी जागा उरली होती जिथं संतोषने नुकतीच त्याची बॅग टेकवली होती. संतोषच्या मनात आलं, खरोखर तपश्चर्या करतात ही माणसं इथे. अध्याय 4. चल, आधी तुला आल्याचा मस्त चहा पाजतो. दुधाचं पॅकेट घेऊन येताच रायसाहेब म्हणाले, आणा, मी करतो चहा. संतोष औपचारिकपणे म्हणाला, अरे नाही नाही महाराज, तुम्ही जा आधी, पटकन फ्रेश व्हा. मी बाथरूममध्ये पाणी येतंय की नाही ते बघतो. असं म्हणत रायसाहेबांनी बाथरूममधला नळ सुरू केला. नळाला पाणी होतं. इकडे बाथरूममध्ये जाण्याच्या नुसत्या कल्पनेनं संतोषचा थरकाप उडाला. तो मनातच विचार करू लागला, या अशा बाथरूममधून कोणीही फ्रेश होऊन कसं काय बाहेर येऊ शकेल. नको, मी फक्त ब्रश करून घेतो. असं म्हणत संतोषनं बेसिनमध्येच तोंड धुतलं आणि तो खुर्चीवर येऊन बसला. तोपर्यंत चहा तयार झाला होता. ये, घे चहा. बिस्किट देऊ का?
रायसाहेबांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं. नको, फक्त चहा ठीक आहे. संतोष काय ते समजून घेत म्हणाला. मग कसं काय झाला प्रवास? दिल्ली कशी वाटते? रायसाहेबांनी बेडवर आरामात बसत विचारलं. छान झाला. ट्रेन फक्त 2 तास लेट होती. इथे येण्यातही फारशी काही अडचण आली नाही. हां, साले इथले म्हातारे मात्र फार हरामी दिसतायत रायसाहेब. चहाचा घोट घेत संतोष म्हणाला. का? काय झालं? रायसाहेबांनी उत्सुकतेनं विचारलं. संतोषनं चहाचा कप टेबलवर ठेवत मेट्रोजवळ भेटलेल्या म्हाताऱ्याचा किस्सा सांगितला. रायसाहेबांनी चेहऱ्यावर गंभीर स्मित राखत संपूर्ण घटना लक्षपूर्वक ऐकली आणि ते म्हणाले. हे पहा संतोष, पहिली गोष्ट अशी की हरामी असण्याचा वयाशी काहीही संबंध नाही. माणूस कुठल्याही वयात वाईट असू शकतो. एखादा लहान मुलगा प्रौढ व्यक्तीपेक्षा अधिक वाईट असू शकतो, तर एखादा वृद्ध त्या लहान मुलापेक्षा जास्त वाईट असू शकतो. ही एक परिस्थितीजन्य अवस्था आहे आणि प्रत्येकाची कुठल्या परिस्थितीत जडणघडण झाली आहे, तसंच तो कुठल्या समाजात वावरला आहे यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे असं इथल्या सगळ्याच वृद्ध व्यक्ती वाईट आहे हे म्हणणं मला तरी नाही पटत. मी गावाकडे खूप वाईट म्हातारे पाहिले आहेत आणि इथं दिल्लीत बरेच विनम्र वृद्धही बघितले आहेत. खुद्द इथं आमच्या खाली राहणारे अंकल खूप चांगले आहेत. तेव्हा केवळ एका व्यक्तीच्या वागण्यावरून तुम्ही संपूर्ण वर्ग किंवा समुदायासंबंधी विशिष्ट धारणा तयार करणं योग्य नव्हे. ही चूक जगातील अनेक इतिहासकारांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी केली आहे आणि तीच चूक तू पुन्हा करत आहेस, जी एखाद्या सिव्हिल सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने तरी कधीही करता कामा नये. असं म्हणत रायसाहेबांनी चहाचा घोट घेतला. संतोष रायसाहेबांकडे डोळे मोठे करून नुसता एकटक पाहत आणि ऐकत होता. त्यानं मांडलेला एक लहानसा मुद्दा इतिहासातील चुकीची पुनरावृत्ती सिद्ध करणारा ठरेल याचा त्यानं कधी विचारही केला नव्हता. त्या दुर्गंधानं भरलेल्या खोलीत रायसाहेबांच्या चंदनगंधित तात्विक विचारांनी त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या आणि रायसाहेबांच्या बौद्धिक पातळीचा दर्जा मनोमन मान्य करून तो विचार करू लागला. वा रे बहाद्दर, याला म्हणतात आकलन. हीच तर आहे गुणवत्ता जिच्या जोरावर यांनी मेन्स दिली. अशा लहान सहान गोष्टीत गहन अर्थ शोधायचा म्हणजे काही चेष्टा नव्हे. नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारावर असलेली जबाबदारी आणि त्यांचं समाजातलं स्थान याविषयी केवळ एका रात्रभराच्या प्रवासानंतर त्याच्या झालेल्या जाणीवेचं जे भान रायसाहेबांनी संतोषला दिलं होतं, त्याबद्दल त्यानं रायसाहेबांचे मनोमन आभार मानले. कालपर्यंत संतोष केवळ एक विद्यार्थी होता, परंतु आज मात्र तो सिव्हिल परीक्षेचा उमेदवार झाला होता. अशा उमेदवाराची एक वेगळीच जबाबदारी असते. समाज आणि आपल्या समकालाप्रती त्याची विशिष्ट कर्तव्य असतात. एव्हाना संतोषनं ठेवलेला चहा गारढून झाला होता, पण त्याच्या दृष्टिकोनात मात्र नवी ऊर्जा निर्माण झाली होती. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात रायसाहेब. खरं म्हणजे मीच अजूनही जसा तुम्ही विचार करतात तशा प्रकारे करू शकत नाही. संतोष शिष्यत्व पत्करल्यासारखा भाव दर्शवत म्हणाला. करशील रे हळूहळू. आताच तर आलायस तू. नवीन नवीन असताना आम्ही तरी कुठं असा विचार करू शकत होतो, पण आम्ही हार मानली नाही. 100 प्रकारची पुस्तकं वाचली, कित्येक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आणि समजून घेतल्या. तेव्हा कुठं ही विचारशक्ती विकसित झाली आहे. रायसाहेब जणू संतोषचे गुरु असल्याच्या आविर्भावात म्हणाले. तेवढ्याच संतोषच्या खिशातला मोबाईल वाजला. पटना से पाजेब बलमजी, आरा से होटो वाली, मंगाई द छपरा से चुनरिया छींट वाली. हा हॅलो, प्रणाम बाबा, संतोष म्हणाला. हा, आशीर्वाद बेटा. पोचलास का? फोनही केला नाहीस. टेन्शन आलं होतं आम्हाला इथं.
तिकडून विनायक बाबू म्हणाले, "हा बाबा, मोबाईल डिस्चार्ज झाला होता. पोचलोय मी इथं." संतोषने एक वार रायसाहेबांकडे कटाक्ष टाकला, हलकसं स्मित केलं आणि वडिलांना म्हणाला, "एकदम योग्य जागी पोचलोय." संतोष अजून रायसाहेबांच्या बौद्धिकतेच्या आचेत तावून सुलाखून परिपक्व होण्याच्या रासायनिक प्रक्रियेत होता. याच प्रक्रियेला आणखी पुढे रेटत रायसाहेब संतोषला म्हणाले, "ही कुठली रिंगटोन ठेवली आहेस संतोषबाई?" "अरे, तुम्हाला तर माहीतच असेल. भरत शर्मा व्यासचं आपल्या बोलीभाषेतलं खूप हिट लोकगीत आहे हे." संतोष अभिमानानं म्हणाला. पण पुढच्या क्षणी त्याचा सगळा अभिमान अगदी कापसासारखा उडून गेला. "तुम्ही कशा प्रकारची गाणी ऐकता, कुठल्या गाण्यांच्या रिंगटोन ठेवता, मोबाईलचा वॉलपेपर कसा आहे, या सगळ्या गोष्टींवरून लोक तुमच्या व्यक्तिमत्वाची पारख करतात. तेव्हा या गोष्टी निवडताना काळजी घेतली पाहिजे. ही जी रिंगटोन तू ठेवलीस, ती जर कोणी ऐकली तर ते काय विचार करतील? एकदम उथळ आणि फालतूवालं फिलिंग येतं या रिंगटोनमुळे. भोजपुरी बिजपुरीची मोहमाया सोड आता. स्टँडर्ड वाढव. मला एक मुस्काल दे जरा." रायसाहेब एका दमात बोलले, "हर घडी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कहा कही है धूप जिंदगी." संतोषने कॉल लावताच हे गाणं रायसाहेबांच्या मोबाईलवर वाजायला लागलं. रायसाहेबांनी बेडवरची उशी घेऊन पायाखाली ठेवत एकदम संतासारखं आसनस्थ होऊन प्रवचन सुरू केलं. "हे बघ, शाहरुखवर चित्रित झालेली ही माझी रिंगटोन जरी फिल्मी असली तरी त्यात एक मेसेज दडलेला आहे. हे गाणं जीवनातील नश्वरता दर्शवतं. बुद्धाच्या क्षणभंगुरतेच्या संकल्पनेवर आधारित असलेलं हे गीत आहे. सिद्धनाथ परंपरेतलं हे गीत आहे. हे भारतातल्या क्षणदर्शनाच्या कुशीतून उपजलेलं संश्लिष्ट गीत आहे. भौतिकवादी चिंतकांच्या चिंतनातून निर्माण झालेलं हे गीत आहे, जे आपल्याला हा क्षण जगण्याची प्रेरणा देतं. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कल करे सो आज कर या म्हणीवर आधारित असलेलं हे गीत आहे. या गीताद्वारे क्षणोक्षणी बदलणाऱ्या जीवनाच्या परिवर्तनशील स्वरूपावर प्रकाश टाकण्यात आला आहे. असं गाणं जिथे वाजतं तेव्हा तिथल्या लोकांना काही ना काही शिकवतं. तू सुद्धा आता सिव्हिल ॲस्पिरंट आहेस, त्यामुळे अशाच कुठल्या तरी गाण्याची रिंगटोन ठेव. तुम्हीच द्या ना एखादी सेट करून." संतोषच्या शब्दांत आत्यंतिक समर्पणाचा भाव निर्माण झाला. "बरं, बघतो मी एखादं अर्थपूर्ण गाणं जे सिव्हिल ॲस्पिरंटसाठी योग्य असेल. उद्यापर्यंत देतो तुला शोधून." रायसाहेब संतोषला आश्वस्त करत म्हणाले. संतोषनं तात्काळ फोन व्हायब्रेशन मोडवर टाकला. संतोषचं मन तर रायसाहेबांच्या बौद्धिकतेला सलाम करू इच्छित होतं. त्याच्या मनात आलं, सकाळी बरोबरच म्हटलं होतं की मी आता तुमच्या छत्रछायेत आलो आहे ते. त्यानं विचार केला, अशा व्यक्तीच्या सहवासात राहिलं तर IAS IPS होणं फारसं कठीण नाही. मग रायसाहेब अजूनही का झाले नाहीत? अचानक हा प्रश्न त्याच्या मनात आला. पण रायसाहेबांप्रती निर्माण झालेल्या आदरामुळे हा विचार त्याने झटकून टाकला. नंतर बराच वेळ दोघं बोलत बसले होते. रायसाहेबांनी आपल्या प्रभावी बोलण्यानं आणि विचारांनी संतोषला चकित करून सोडलं होतं. खरं तर संतोषला आता थोडी भूक लागल्याची जाणीव होत होती. मात्र रायसाहेब भुकेचा काहीच विषय काढत नाहीत हे पाहून संतोषनं पुढाकार घ्यायचं ठरवलं. "चला, थोडं बाहेर जाऊन येऊ रायसाहेब. काहीतरी खाऊन येऊ." संतोष पोटावर हात ठेवत म्हणाला. "भूक लागली? इथं राहिलास तर आमच्यासारखा भुकेवर विजय मिळवू शकशील. अभ्यास आणि त्याबद्दलची चर्चा करता करता भूकही विसरून जातात इथं मुलं." रायसाहेब विचित्र प्रकारे हसत म्हणाले. संतोषला वाटलं, अरे यार, इथे तर भुकेचा विषयच नाहीये काही. संतोषच्या मनोवस्थेचा अंदाज घेऊन
आपल्या बोलण्यातलं वजन आणखी वाढवत रायसाहेब पुढे म्हणाले, संतोष, माणूस एकदा का पोटाचा गुलाम झाला की त्याच्या मेंदूचे दरवाजे बंद झालेच म्हणून समज. विचार करणंच थांबतं. बोकेनं आंधळ्या झालेल्या व्यक्तीला काहीही दिसत नाही. आणि हे लक्षात घे की सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी मेंदू खुला असणं आणि विचार करणं ही गोष्ट भोजनापेक्षा कित्येक पटींनी अधिक महत्त्वाची आहे. जरा विचार कर, या जगात असे कित्येक लोक असतील जे दिवसभरात एक पोळी खायला मिळावी म्हणून तरसत असतील, भुकेनं मरत असतील. आपल्या भुकेविषयी बोलून आपण अशा लोकांप्रती असंवेदनशीलतेचं प्रदर्शन करतोय असं काय वाटत नाही का तुला? हा अपराध नाहीये. सिव्हिल सर्व्हिसचे उमेदवार असूनही आपण जर त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही तर आपण स्वतःच्या नजरेला नजर तरी मिळवू शकू का? आपण याच्यावर विचार करायला नको? सांग संतोष, सांग. गप्प का बसलास? अरे, तुझ्या डोळ्यात अश्रू कशासाठी? सांभाळ स्वतःला संतोष. तुझ्या माझ्या सारख्यांनाच तर IAS होऊन हे जग बदलायचं आहे. आपण खायला आणि कमवायला मिळावं म्हणून थोडीच IAS बनायला आलो आहोत. UPSCनेही अधिकृतपणे आपल्या अभ्यासक्रमात भूक हा विषय समाविष्ट केला आहे आणि आपल्याला हीच भूक तर मिटवायची आहे. एखाद्या 10-12 वर्षांच्या मुलाने जांभळांच्या झाडाच्या फांदीला झटका देऊन जांभळं पाडावीत तशी रायसाहेबांची ही वाक्य संतोषच्या कानांवर येऊन पडली. संतोषचे डोळे आता पाण्याने डबडबले होते. त्याच्या डोळ्यांसमोर भुकेने व्याकुळ झालेली मुलं नाचायला लागली. त्याला वाटलं, अरे देवा, हा मी कसला विचार करून बसलो. एक सिव्हिल ॲस्पिरंट असूनही मी स्वतःच्या भुकेसारख्या उथळ आणि तुष्ट गोष्टींचा उल्लेख तरी कसा केला. त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलं की आता पश्चाताप म्हणून किमान 2 दिवस तरी जेवायचं नाही. काही नाही रायसाहेब, डोळे भरून आले उगाच. किती स्वार्थी आहे मी. शी, मी फक्त माझ्या भुकेचा विचार केला आणि जगाची भूक मात्र विसरलो. मी काय IAS होणार? संतोष खाली मान घालून अपराध भावानं म्हणाला, अरे इतका विचार करू नकोस लगेचच. आजच तर आलायस. तुला तरी काय माहिती की IASच्या विद्यार्थ्यानं कोणत्या अँगलने विचार केला पाहिजे. सुरुवातीला आम्ही असाच विचार करायचो, पण हळूहळू घडवला स्वतःत बदल. तुझ्यातही होईल बदल. टेन्शन नको घेऊ. ये, टिफिन आलेलाच आहे. 2-2 पोळ्या खाऊन घेऊ. असं म्हणत रायसाहेब टिफिन घेण्यासाठी बेडवरून उठले. यावेळी मात्र संतोषनं गप्प राहणंच पसंत केलं. त्याला वाटलं, आता जर आपण अजून काहीतरी वेगळंच बोलून गेलो तर पुन्हा एकदा ऐतिहासिक चुकीची पुनरावृत्ती केल्याबद्दल ऐकून घ्यावं लागेल. रायसाहेब वर्तमानपत्र अंथरून त्यावर टिफिन उघडून बसले होते. संतोषनं एक हात नाकावर ठेवून शांतपणे जेवायला सुरुवात केली. रायसाहेबांनी आज अशा प्रकारे ज्ञानदान तर केलंच होतं, पण त्याचबरोबर त्याला वैश्विक भुकेचं भयावह चित्र दाखवून आपले कमीत कमी 50 रुपये देखील वाचवले होते, जे एक यजमान आणि सिनियर असल्या कारणानं संतोषच्या खाण्यावर त्यांना खर्च करावे लागले असते. तुम्हाला जर ही पुस्तक ऐकायला आवडली असेल आणि तुम्ही आणखी अशी नवनवीन भरपूर पुस्तके ऐकू इच्छित असाल तर त्वरित मराठी ऑडिबल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद. मराठी ऑडिबल.